नमस्कार. आज दिनांक 28 मार्च. जगाच्या आणि भारताच्या पटलावर या दिवशी अनेक घडामोडी घडल्या आहेत आणि त्यांची नोंद इतिहासात घेण्यात आली आहे. चला तर मग त्या जाणून घेऊया या भागात. मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही बघताय ऋतम मराठी दिनविशेष. 28 मार्च 1859 रोजी झारखंडचे शूर आदिवासी योद्धा आणि 1857च्या क्रांतीचे महान नायक नीलांबर आणि पितांबर या दोघा भावांना पलामूच्या लेस्लीगंजमध्ये ब्रिटिशांनी फाशी दिली. नीलांबर आणि पितांबर यांनी गनिमी कावा करून इंग्रजांचा पराभव केला होता. क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्याही आधी या दोन्ही भावांनी झारखंडमध्ये इंग्रजांविरुद्ध लढा सुरू केला होता. 1857चा उठाव जेव्हा काही महिन्यातच संपूर्ण देशात कमकुवत झाला, तेव्हा नीलांबर आणि पितांबर यांच्या नेतृत्वाखाली पलामू हे एकमेव क्षेत्र होतं जिथे क्रांतीची ज्योत 1859 पर्यंत दगदगत होती. या दोन्ही भावांनी ब्रिटिशांच्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर केलेल्या हल्ल्यानं इंग्रजांची कायदा आणि सुव्यवस्था पार बिघडून गेली होती. त्यानंतर या दोन्ही बाबांच्या नेतृत्वाखाली शेकडो तरुणांनी 27 नोव्हेंबर 1857 रोजी राजहारा स्टेशनवर हल्ला केला. इंग्रज इथून कोळशाची वाहतूक करत असत. या हल्ल्यामुळे मात्र इंग्रज आणखी संतप्त झाले. त्यांच्या या सैन्याची एक तुकडी पलामूमध्ये पोहोचली आणि त्यांनी पलामू किल्ल्यावर हल्ला केला. नीलांबर आणि पितांबर हे जंगलात लपून शेवटपर्यंत इंग्रजांविरुद्ध लढत राहिले. मात्र त्यानंतर इंग्रजांनी कपटाने या दोन्ही भावांना पकडून फाशीची शिक्षा दिली. 28 मार्च 2015 रोजी सायना नेहवाल बॅडमिंटनमधलं चीनचं वर्चस्व संपवून जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या नंबरची बॅडमिंटनपटू बनली होती. अनेक विक्रम आपल्या नावावर करणाऱ्या बॅडमिंटनपटूंच्या यादीमध्ये सायना नेहवालचं नाव समाविष्ट झालेलं आहे. ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणारी ती भारतातली पहिली महिला बॅडमिंटनपटू आहे. 17 मार्च 1990 रोजी जन्मलेल्या सायनाने वयाच्या 8व्या वर्षी बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात केली. तिला बॅडमिंटनचा वारसा तिच्या आईकडून मिळाला होता, जी राज्यस्तरीय बॅडमिंटनपटू होती. आपल्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत सायनाने 11 सुपर सिरीज विजेतेपदांसह 24हून अधिक आंतरराष्ट्रीय विजेतेपदही जिंकली आहेत. ऑलिम्पिक, वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये प्रत्येक स्पर्धेत किमान एक पदक जिंकणारी ती एकमेव भारतीय शटलर आहे. सायनावर एक चित्रपटही बनवण्यात आलेला असून बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने तिची भूमिका यामध्ये साकारलेली आहे. 28 मार्च 2005 रोजी इंडोनेशियामध्ये मोठा भूकंप झाला होता, ज्यामध्ये 1300हून अधिक लोक मरण पावले होते. इंडोनेशियातला हा भूकंप 1965 नंतरचा जगातला चौथा सर्वात मोठा भूकंप होता. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 8.6 इतकी मोजली गेली. याच वेळी या भूकंपाच्या 3 महिन्याआधी म्हणजे 26 डिसेंबर 2004 रोजी इंडोनेशियामधल्या सुमात्रा बेटावर 9.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. या भूकंपामुळेही मोठ्या प्रमाणात तिथे विध्वंस झाला होता. भूकंपाच्या दृष्टीनं इंडोनेशिया हे अत्यंत संवेदनशील असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 1901 ते 2019 पर्यंत 7 पेक्षा जास्त तीव्रतेचे 150हून अधिक भूकंप इथे झालेले आहेत. याशिवाय इंडोनेशियामध्ये अनेक सक्रिय ज्वालामुखी आहेत, ज्यामुळे हा धोका आणखीन वाढल्याचं सांगितलं जातं. आजचा दिवस भारतीय लोकशाहीसाठी खास मानला जातो, कारण जेवढा तरुण पिढीचा सहभाग जास्त तेवढी लोकशाही बळकट असं मानलं जातं आणि आजचा दिवस भारतीय लोकशाहीला आणखीन बळ देणारा ठरला होता. 28 मार्च 1988 रोजी 61वी घटना दुरुस्ती करून मतदानाच्या अधिकाराचं वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आलं होतं. त्यामुळे भारतातल्या मतदारांच्या संख्येत खूप मोठी वाढ झालेली बघायला मिळाली होती. लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकांशी संबंधित असलेल्या भारतीय घटनेच्या कलम 326 मध्ये सुधारणा करून ही दुरुस्ती आणण्यात आली होती. त्यावेळी राजीव गांधी यांच्या नेतृत्वातल्या काँग्रेस सरकारनं आपण अधिकाधिक तरुणांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करून घेऊ शकतो या विचारानं संसदेमध्ये हे विधेयक संमत केलं होतं. पण मात्र प्रत्यक्षात काँग्रेसचा हेतू साध्य झाला नाही. उलट मतदानाचं वय कमी केल्यानंतर जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा तरुण मतदारांनी काँग्रेसच्या विरोधातच कौल दिलेला बघायला मिळाला. 28 मार्च 1942 रोजी क्रांतिकारक रास बिहारी बोस यांनी टोकियो इथे भारताच्या स्वातंत्र्यासाठी सैन्य उभारायचं या हेतूनं इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली होती. रास बिहारी बोस यांनी भारताचा स्वातंत्र्य लढा, गदर चळवळ आणि आझाद हिंद फौजेची निर्मिती यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारतात राज्य करत असलेल्या ब्रिटिश सरकारशी लढा देणं हा त्यांचा मुख्य आणि एकमेव हेतू होता. मलाया आणि ब्रह्मदेशात जपानांनी पकडलेल्या भारतीय कैद्यांना या इंडियन इंडिपेंडन्स लीग आणि इंडियन नॅशनल आर्मीमध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आलं. हीच पुढे जाऊन आझाद हिंद फौज बनली असं सांगितलं जातं. त्यानंतर त्याची कमान नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडे सोपवण्यात आली होती.
आज सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार अर्थात फाल्गुन वद्य तृतीयेला साजरी केली जात आहे. हिंदू हृदय सम्राट आणि साहस व शौर्याचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या शिवाजी महाराजांचा जन्म आजच्या दिवशी पुण्याजवळच्या शिवनेरी किल्ल्यावर झाला. यावर्षी महाराजांची 394वी जयंती आहे. हिंदवी साम्राज्याचा पाया शिवाजी महाराजांनी घातला. स्वराज्य आणि सुराज्याची स्थापना करण्यासाठी शिवाजी महाराजांनी औरंगजेबाशी त्यांच्या कारकिर्दीत अनेक वेळेला युद्ध केलं, अनेक गड किल्ले जिंकले, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करत बलाढ्य शत्रूंचा पराभव केला. शिवाजी महाराज गनिमी युद्ध आणि भारतीय नौदलाचे जनक म्हणूनही ओळखले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती आणि त्यांचं शौर्य देशातल्या तरुणांना आणि जनतेला नेहमी प्रेरणा देत राहो यासाठी दरवर्षी शिवजयंती साजरी केली जाते. आज फाल्गुन महिन्यातली संकष्टी चतुर्थी आहे. फाल्गुन मास अर्थात मराठी वर्षातला शेवटचा महिना आणि त्यात आलेली चतुर्थी भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी भक्तगण उपास करतात आणि मनोभावे गणपतीची पूजा करतात. या व्रताचं पालन केल्यानं श्री गणेशाच्या कृपेने सर्व प्रलंबित कामं मार्गी लागतात आणि जीवनात यश प्राप्त होतं असं सांगितलं जातं. तर हे होते आजचे अर्थात 28 मार्चचे दिनविशेष. तुम्हाला आमची ही दिनविशेष मालिका आवडतीये का हे आम्हाला नक्की या व्हिडिओ खाली कमेंट करून कळवा आणि आमच्या ऋतम मराठीच्या YouTube चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.